छान असा अध्याय विचार केलेला आहे. पाचवा अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, सहावा अध्याय, गुरुचरित्र अध्याय नववा, वरती 10वा अध्याय, 11वा, 12वा, 13वा गुरुचरित्र अध्याय, 14वा गुरुचरित्र अध्याय, 15वा शिवांना स्वामींनी परत भेटण्याचे वचन देऊन स्वामी तीर्थयात्रेला गेले. अध्याय 16वा गुरुचरित्र अध्याय, गुरुपरीक्षेत उत्तीर्ण होऊन अरुणिनी गुरुजीचा आशीर्वाद घेतला. गुरुचरित्र 19, 20, गुरुचरित्र 25, गुरुचरित्र अध्याय 26वा, पती विरुद्ध विचार घेता त्या स्त्रीला पश्चाताप झाला. गुरुचरित्र अध्याय 36वा, ब्राह्मण धर्म कसा असावा हे ऋषीमुनींना सांगितले. गुरुचरित्र अध्याय 38वा, गुरुकृपेने त्या गरीब ब्राह्मणाने सहस्त्र भोजन घातले. गुरुचरित्र अध्याय 39वा, गुरुकृपेने 60 वर्षे स्त्रीला पुत्रलाभ झाला. गुरुचरित्र अध्याय 40वा, सद्गुरु कृपेने वाळंक्या झाडाला पालवी फुटली. गुरुचरित्र अध्याय 41वा, सायनदेवाच्या संरक्षणार्थ स्वामींनी दोष सर्प पाठवले. गुरुचरित्र अध्याय 42वा, काशी यात्रा करताच प्रत्यक्ष शंकरांनी दर्शन दिले. गुरुचरित्र अध्याय 43वा, अनंतरोत्तरचा महिमा. गुरुचरित्र अध्याय 44वा, आपल्या आवडत्या भक्ता स्वामींनी शंकराच्या रूपात दर्शन दिले. गुरुचरित्र अध्याय 45वा, स्वामींच्या कृपेने ब्राह्मणांचा कुष्ठरोग नाहीसा झाला. गुरुचरित्र अध्याय 46 व 47वा, कवी ब्राह्मणाला शंकराच्या रूपात स्वामी दिसले. स्वामींनी दिवाळीला अष्टरूप धारण केले. गुरुचरित्र अध्याय 48वा, गुरुवर्य विश्वास ठेवल्याने शेतकऱ्यांचा उद्धार झाला. गुरुचरित्र अध्याय 49वा, समरजा संगमांचे महात्म्य. गुरुचरित्र अध्याय 50वा, स्वामी कृपेने गेल्या जन्मीचा परीट राजा झाला. गुरुचरित्र अध्याय 51वा, शिष्यांना दर्शन देऊन स्वामी कर्दळी वनास गुप्तरूप झाले. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे आहे श्री नारायण ज्ञानबोध.
शेतकऱ्याच्या समवेत.